नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथे श्री मानभाऊ पंथीय दत्त मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये संध्याकाळी आरती होत असते। राज्यातून परराज्यातून लाखो भाविक या मंदिरास भेट देतात। अनेक आजारी अनेक व्याधीपासून त्रस्त असलेले नागरिक देखील या ठिकाणी येतात, काही दिवस मुक्काम देखील करतात आणि या ठिकाणी राहून वास्तव्यास राहून आपले व्याधी बरे करतात, अशी या ठिकाणची श्रद्धा आहे। नास्तिक जनमत कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नसून या ठिकाणी महाराजांनी जे सांगितलं आहे तेच या ठिकाणी दाखवत आहेत। आरती सुरू होताच अनेक या ठिकाणी वास्तव्यास असलेले आजारी रुग्ण घुमू लागतात व अनेक दिवस थांबल्यानंतर आजार बरे होतात असे या ठिकाणी सांगितले जाते। लाखो भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असता आपणही बघूया आरती। शक्तिपीठ असलेल्या माहूरगड येथील रेणुका मातेच्या मंदिराला भेट दिल्यानंतर तसेच दत्तशिखर, मातृतीर्थ आणि अनुसूया माता मंदिराला भेट दिल्यानंतर संध्याकाळी भाविक या मंदिरात आरती घेतात व मंदिराविषयी माहिती घेतात। महाराज जी, मंदिराविषयी माहिती द्या। हा इथं दैवल्य ऋषीचा आश्रम आहे। दैवल्य ऋषी रागाने या ठिकाणी आला आणि लिंगाची स्थापना केली। हे लिंग आकाशाला टेकलं होतं। दररोज एक आवळ्याचं झाड होतं या ठिकाणी। आवळ्याच्या झाडाचा एक आवळा खायचा आणि तपश्चर्या करायची। गंगेहून रहित नाची लिंगावर टाकायची। दररोजचं ते लिंग हातभर उंच जाते। हे लिंग फक्त आकाशाला टेकलं।
स्वर्गातल्या देवी देवतेला काळजी पडली की बाबा हे आता मृत्यू लोकांकडून आम्हाला हे झालेलं आहे, पायरी झालेली आहे. म्हणून त्यांनी दत्तात्रय महाराजांची आराधना केली. दत्तात्रय महाराज त्यावेळेस बद्रिकाश्रम होते. बद्रिकाश्रमवर जाऊन दत्तात्रय महाराजाला घेऊन ते इथं सर्वप्रथम इथं आले दत्तशिखरवर. दत्तशिखरवर उभं राहून सर्व पृथ्वी अवलोकन केली आणि त्या देवी देवताने तिथं कीर्तन केलं. दुसऱ्या दिवशी दैवल्य ऋषीच्या आसनावर म्हणजे त्या आवळीच्या झाडाखाली दैवल्य ऋषीच्या आसनावर दत्तात्रय महाराज येऊन बसले. तपश्चर्या एवढी उग्र झाली होती की या तपश्चर्यामुळे 12 कोसाच्या चिरूटसुद्धा येत नव्हतं, देवी देवतासुद्धा येत नव्हत्या. मग आपल्या आसनावर बसला कोण असं आपण ज्याची आराधना करून राहिलो तो दैवत असं म्हणून ते चूप बसले आणि आपली आराधना करायला सुरुवात केली. आराधना करायला सुरुवात केली तितक्यात दत्तात्रय महाराज त्या लिंगाजवळ जाऊन पोहोचले. लिंगाजवळ पोहोचल्याच्या नंतर त्यांचं आणलेलं वाळूचं ते जे बेलफूल आहे आम्ही वाहू का म्हणून विनंती केली. दैवल्य ऋषीनं मानेनं खुडीनं सांगितलं की वा म्हणून आणि 11 रूप धारण करून ते लिंग करायला दाबत आले. लिंग दाबल्याबरोबर यांनी वर मान केली फुल पूजा करायसाठी तर लिंग जमीन दुष्ट झालं. त्यावेळेस त्यांनी आम्ही प्रसन्न झालो, काय मागायचं ते मागा. तर दत्तात्रय महाराजांनी असं म्हटल्याच्यानंतर त्यांनी माझा हे लिंग आहे आऊट हात राहू द्या म्हणून विनंती केली. आधी काही मागा म्हटलं आणि ज्या आसनावर मी झोपतो त्या आसनावर तुम्ही जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी निद्रेला या असं दत्तात्रय महाराजाला त्यांनी सांगितलं. आणि त्या वचनानुसार दत्तात्रय महाराज या आसनावर झोपायला येतात. बाजूचं जे आहे ते चक्रपाणी महाराजाचं स्थान आहे. चक्रपाणी महाराज इथं आल्याच्या नंतर 6 महिने चक्रपाणी महाराजांनी कलियुगामध्ये त्यांची सेवा केली म्हणून चक्रपाणी महाराजाच्या बाजूला पहिले दत्तात्रय महाराज. आणि हे जे काही व्यक्ती ती एका म्हणजे 3 शिरे 6 होतं. 3 शिरे 6 याचा अर्थ असा आहे की त्रिगुण आणि षडविकार ज्याच्या अंगी नाही असा जो दत्तात्रय महाराज आहे त्यांना माझा दंडवत. पण हे काल्पनिक लोकांनी 3 शिरं केलं आणि 6 हात केलं. दत्तात्रय महाराज एक मुठीच कसं केलं जसं आपण अर्ज करतो पोलीस स्टेशनमध्ये तसं या ठिकाणी विडावसन केलं आणि दत्तात्रय महाराजांची मनोभावे जर आराधना केली तुमच्या पाठीमागं जर काही पीडा असेल जे दुःख तुमच्याच्यानं डॉक्टरच्यानं बी सत्य होत नाही ते दुःख इथून निघून जाईल. पण दत्तात्रय महाराजांची आराधना करावं लागेल, प्रार्थना करावं लागेल. असे म्हणजे भाविकांना अनुभव आलेला आहे. भाविकाला भरपूर अनुभव येतं. दूध आपला हे घेऊन येते गोठवडं बांधून आणते आणि चालू एक वेळेस आल्यावर